श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा हा स्वामी संदेश जो शेवटपर्यंत ऐकेल त्याची सर्वात मोठी इच्छा स्वामी लवकरात लवकर पूर्ण करतील. जर का हा स्वामी संदेश तुमच्या समोर आला आहे तर तुम्ही भाग्यवान ठरला आहात. त्यामुळे या स्वामी संदेशाला दुर्लक्ष न करता संपूर्ण शेवटपर्यंत ऐका आणि त्यासोबत या स्वामी संदेशाला तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण नक्की शेअर करा. त्यासोबत जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्याने तुम्ही आपल्या या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि यासोबत हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्की याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अपेक्षाही स्वामींपासून ठेवा, लोकांपासून नाही. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, रडत असाल तर अश्रू पुसतील. फक्त स्वामींवरती श्रद्धा ठेवा, सेवा करा, स्वामी तुमच्यासाठी सगळं करतील. स्वामी म्हणतात, काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा. जी गोष्ट आपली कधीच नव्हतीच त्या गोष्टीचा जास्त विचार करायचा नाही. सापडलं होतं परत हरवलं म्हणून तिथल्या तिथले विषय सोडून द्यायचा. स्वामी सांगतात, वेळ कोणाचीही सारखी नसते. रडावं तर त्यांना पण लागतं ज्यांनी दुसऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्यांना रडवलेलं असतं. फुलांची किंमत सुगंधाने आणि माणसाची किंमत माणुसकीने सिद्ध होते. बाकी सुंदरता आणि पैसा फार दूरवर साथ देत नाही. स्वामी सांगतात, आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं असं ज्या व्यक्तीला वाटतं त्या व्यक्तीला जीवनात काहीच कमी पडत नाही. जीवनात चांगल्या वाईट अनुभवाची शिदोरी कायम सोबत असली की पुढचे पाऊल चुकत नाही. स्वामी सांगतात, जीवनात पुढे जायला उशीर झाला म्हणजे हारलास असं नाही, तर उशीर झाल्याने वेग दुप्पट होतो. जगात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी, सर्वात चांगला हत्यार धैर्य, सर्वात चांगली सुरक्षा विश्वास, सर्वात चांगले औषध हसू. आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे. टेन्शन घ्यायचं नाही, कोणाचं वाईट करायचं नाही, फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून आयुष्य बिंदास जगायचं. स्वामींचे नाम तल्लीनतेने आत्मीयतेने एका चालीमध्ये व मनाला गोडी लागेल असे म्हणावे. स्वामींच्या नित्य नामस्मरणाने मनात सकारात्मक विचार येतात, चित्त शुद्ध होते, मन शांत होते, आपल्याला उत्तम यश मिळते, कर्ज व आर्थिक अडचणी कमी होतात, आपल्या मागील संकटे व गुप्त शत्रू कमी होऊन भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या उक्तीप्रमाणे स्वामी महाराज सदैव आपल्या पाठीशी उभे राहतात. फक्त आपली स्वामींवर श्रद्धा हवी. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक व्यक्ती मोलाची आहे, फक्त त्या व्यक्तीची किंमत वेळ आल्यावरच कळते. विसरणे सोपे असते पण आठवण आल्यावर जो त्रास होतो त्याला सामोरे जाणे खूप अवघड असते. गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर असलेले आयुष्य भरभरून व आनंदाने जगावे. ज्या व्यक्तीचं मन सुंदर असतं, ज्याच्या विचारात माणुसकीचा दरवळ असतो, वागण्यातून भरभरून चांगलेपणा झिरपतो आणि ज्याच्या शब्दाशब्दात आपुलकीचा झरा खळखळता असतो, अशा व्यक्तीस देव स्वतः शोधित येतो. परिस्थिती कितीही फाटकी असली तरी चालेल, आयुष्य मात्र फुलासारखे हसत खेळत अन राजासारखे थाटात जगा. एखाद्या श्रीमंताला विचार आला पाहिजे की आपण यापेक्षा गरीब तर नाही ना. स्वामींचा आशीर्वाद मिळतो ज्यांना ते असतात सर्वात श्रीमंत. त्या भक्तांच्या आयुष्यात कधी होत नाही सुख समृद्धीचा अंत. खिशात जेव्हा भोग पडते ना तेव्हा सर्वात आधी नाण्यापेक्षा नाती गळून पडतात. मी चुकत असेल तर मला सुधार, मी हरवलो असेल तर मला मार्गदर्शन कर, मी हार मानली असेल तर मला पुढे जायला शिकव स्वामी. लक्षात असू द्या, आयुष्यात खेळ कोणताही खेळा
पण खेळताना समोर त्या व्यक्तीच्या वयाचा आणि बोलताना त्याच्या भावनाचा विचार करून खेळा, कारण दिवस जरी 24 तासाने बदलत असला तरी वेळ मात्र सेकंदाने बदलत असते. अंधारात स्वतःची सावली देखील साथ सोडते. म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकटं चालण्याची हिंमत ठेवा. स्वामी म्हणतात, काही व्यक्तींसाठी आपण काही काळापुरतंच खास असतो. नात्यांची माळ जेव्हा तुटते ती पुन्हा ओवायला घेतली तर माळ छोटी होते, कारण भावनेचे काही मोती निसटून गेलेले असतात. स्वतःच्या स्वप्नांसाठी स्वतः झटायचं असतं, कारण या जगात मदत करणारे काही वेळेनंतर उपकाराची भाषा बोलू लागतात. संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. नामाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊन पहा. ज्याला नामाची गोडी लागेल, श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांसाठी नक्कीच धावून येतील. अशक्यही शक्य करतील स्वामी. माणसाच्या आयुष्यात दररोज संघर्ष असतो, पण जीवन जगत असताना त्याला स्वामींची साथ असली की तो संघर्षाचा प्रवास सुखकर होतो. घाबरू नकोस. तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझे वाईट कधीच होणार नाही. आपलेपणा फक्त दाखवण्यासाठी नसतो, तर वेळ प्रसंगी सोबत राहून सिद्ध करावा लागतो. लवकर जाग येणे हे कधीही फायद्याचे असते. मग ती झोपेतून असो, अहंकारातून असो, अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो. सांगायचं काहीच नाही, मागायचं पण काहीच नाही. जे द्यायचे ते स्वामी आम्हाला नक्कीच देतील. स्वामी तुमच्या कृपेने मिळू दे आयुष्याचा मार्ग. तुमच्या चरणाशीच स्वामी भक्तांना सापडतो स्वर्ग. शरीरावरची अनेक औषधे मेडिकलमध्ये मिळतात, पण मनाचा इलाज मात्र मंदिर आणि देवदर्शनानेच होतो. दुःख दाराशी आलं तेव्हा मी हसून स्वागत केलं, पण समोर स्वामींना पाहून ते दारातूनच परतलं. मन भक्तिभावाने भरून जावं, मुखात स्वामी नाम असावं. जिथे माझं मस्तक झुकेल तिथे माझ्या स्वामींचं स्थान असावं. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. माणसाचे अनुभव आणि कर्म हे दोन गुरु असतात. कर्म लढायला शिकवतात आणि अनुभव जिंकायला शिकवतात. कोणाला दुःख देऊन मिळवलेले आनंद कधी सुख देऊन जात नाही, पण कोणाला आनंद मिळवावा म्हणून स्वीकारलेले दुःख नेहमी सुख देऊन जाते. बिकट आहे आयुष्याची वाट, या वाटेवर सदैव लाभावी मला स्वामींची साथ. प्रत्येक नवी सकाळ ही पुनर्जन्म असते, त्यामुळे काल काय झालं हे विसरून नवीन सुरुवात करा. आजचा दिवस अधिक सुंदर बनवा. विचारांनी माणूस बदलतो आणि विचार शब्दांनी व्यक्त होतात. शब्दामध्ये अशी शक्ती आहे. जगासमोर कितीही देखावा केला तरी कर्म हे कर्म असतात. आज ना उद्या ते भोगावेच लागतात. नित्यमनी माझ्या तुझाच ध्यास असावा. स्वामी तुझ्या कारणे माझा प्रत्येक श्वास असावा. तुझ्या पायरीशी मिळावा स्वामी मज विसावा. मस्तकी माझ्या सतत हात तुझाच असावा. मी निघालो सुखाच्या शोधात, वाटेत उभं असलेलं दुःख म्हणालं, मला सोबत घेतल्याशिवाय तुला सुखाचा पत्ता मिळणार नाही. डोळ्यातले पाने पुसतील स्वामी, ओठावरती हास्य देतील स्वामी. श्रद्धा ठेव त्यांच्यावर मनापासून, सदैव तुझे रक्षण करतील स्वामी. कधी कधी कारण नसताना काही वेळ असा त्रास होतो की देव परीक्षा घेतोय का शिक्षा देतोय तेच कळत नाही. 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसामध्ये तुमचे चांगले दिवस लपलेले असतात. प्रयत्न यशस्वी होतील, कदाचित नाही होणार, पण प्रत्येक यशाचे कारण प्रयत्न करणे ही एकमेव गोष्ट आहे. ज्या दिवशी आपण आपले विचार मोठे करायला सुरुवात करू त्याच दिवसापासून मोठे मोठे लोक आपला विचार करायला सुरुवात करतील. कल्पना सुंदर असते,
पण त्यासोबत जगू शकत नाही आणि वास्तविकता कडवी असते पण त्याला सोडू शकत नाही. स्वतःच्या आनंदासाठी स्वतःशीच लढण्यापेक्षा काही मिनिटं का होईना स्वतःसाठी जगणं सुरू करायला हवं. माणूस कसा पण दिसायला असो पण त्याचं मन चांगलं असायला पाहिजे. त्याच्याकडे पैसा असो किंवा नसो पण त्या माणसाकडे माणुसकी असली पाहिजे. जीवनात अनंत अडचणी असतात पण ओठावर हास्य ठेवा, कारण कोणत्याही परिस्थितीत जगायचं तर असतंच. मग हसत हसत जगण्यात काय नुकसान आहे. नशिबाची चाकरी करण्यापेक्षा कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगावं. आयुष्यात जास्त सुंदर वाटतं. भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा वर्तमानातलं चित्र पूर्ण करावं. आयुष्य जास्त सुंदर वाटतं. कायमचं मागण्या करण्यापेक्षा कधीतरी काहीतरी देऊन पाहावं. आयुष्य जास्त सुंदर वाटतं. आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कोणाला हवे आहोत हे सुद्धा कधीतरी पाहावं. आयुष्य जास्त सुंदर वाटतं. आकाशातले तारे कधीच मोजून होत नाही. माणसाच्या गरजा कधीच संपत नाही. शक्य तेवढे तारे मोजून समाधानी राहावं. आयुष्य जास्त सुंदर वाटतं. आयुष्यात पुढे जायचे असेल तर धाडस अंगी असायला हवे. त्यासाठी वेगळे काही करायची गरज नाही. बेधडक आणि मनाप्रमाणे काम करा. धाडस वाढत जाते. देव प्रत्येक पक्षाच्या चोचीसाठी घास निर्माण करतो पण तो त्याच्या घरट्यात आणून देत नाही. जीवन एक परीक्षा आहे. यात बरेचसे लोक नापास होतात कारण ते इतरांची कॉपी करतात. प्रत्येकाच्या आयुष्याची प्रश्नपत्रिका वेगळी असते हे त्यांच्या लक्षात येत नाही. स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे नाकारायला शिका. जीवनात कधीच पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. स्वतःच्या जीवनाचं कोडं दुसऱ्याच्या हातून चुकीचं सोडवून घेण्यापेक्षा स्वतः सोडवलं तर वेळ सुटेल आणि योग्य उत्तरही मिळतील. इच्छेतून हक्कात आणि हक्कातून शब्दात जी उमटते ती खात्री. स्मृतीतून कृतीत आणि कृतीतून समाधानात जी दिसते ती जाणीव. मनातून ओठावर आणि ओठावरून पुन्हा मनात जाते ती आठवण. आयुष्य नेहमीच नवीन संधी देत असते. त्याला सोप्या शब्दात आज असे म्हणतात. आणि शांत आणि स्थिर असेल तरच त्यात प्रतिबिंब दिसते. खळबळ असेल तर नाही. तसंच मन अस्थिर असेल तर मार्ग मिळत नाही. मन स्थिर आणि शांत ठेवा. यशाचा मार्ग नक्की दिसेल. व्यक्ती कितीही आपल्या बुद्धिमत्तेनुसार किंवा चातुर्याने जीवन जगत असला तरी नियतीने ठरवून दिलेले यश अपयश संकटे त्याला स्वीकारावीच लागतात. आयुष्यात तुटलेला विश्वास, बोललेले शब्द आणि गेलेली वेळ कधीच परत येत नाही. जे आपल्याला हिशोबात बसत नाहीत त्यांच्या विचारात नाही करायचा. मग ती वस्तू असो वा माणसं. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा. दिवस प्रेमाने घालवा. दिवसाचा शेवट शांतीने करा. हाच देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. जर तुम्ही बरोबर आहात तर कधीच सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त शांत राहा. वेळ स्वतः साक्ष देईल. एक क्षणात दृष्टिकोन बदलणं हे साधंसुद्धा स्थित्यंतर नाही. जगातील सर्वात अवघड गोष्ट म्हणजे विचार बदलणं. इतर गोष्टी केव्हाही बदलता येतात. आज आवडलेली गोष्ट उद्या फेकून देता येते. पण नवा विचार स्वीकारणं ही खूप मोठी घटना आहे आणि तो क्षण साजरा केलाच पाहिजे. स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. जर माणसाने शिक्षणाआधी संस्कार, व्यापाराआधी व्यवहार आणि देवाआधी आईवडिलांना समजून घेतले तर जीवनात कोणतीच अडचण येणार नाही. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात. अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात. पण सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जे आपल्या प्रयत्नावर अतूट विश्वास ठेवतात. आयुष्य अवघड आहे
पण अशक्य नाही. कधी ना कधी आपण इतरांसाठी एक आठवण बनून राहणार आहोत. ही आठवण चांगली असेल याचा प्रयत्न करूया. प्रगतीचा मार्ग चुकीच्या काट्याकुट्यातून जातो. जो या काट्याकुट्यांना भीतो त्याची प्रगती कधीच होत नाही. हिंमत ही मनगटात नसते. खरी हिंमत अंतःकरणातून निर्माण होते आणि नंतर मनगटात संचार करते. मन इतकं मोठं असू द्या की कोणीही तुमच्या शेजारी बसू शकेल आणि मान असं मिळवा की तुम्ही उभं राहिल्यावर कोणीही बसू शकणार नाही. जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला पण देणे भागच पडेल. कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्त्व आहे. कधीकधी जीवनात इतकं बेधुंद व्हावं लागतं, दुःखाचे काटे टोचतानाही खळखळून हसावं लागतं. जीवन यालाच म्हणायचं असतं. दुःख असूनही दाखवायचं नसतं, मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचं असतं. जगणं खूप सुंदर आहे, त्यावर हिरमसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तुडवू नका. सगळं मनासारखं होतं असं नाही, पण मनासारखं झालेलं विसरू नका. सुटतो काही जणांचा हात नकळत, पण धरलेला हात सोडू नका. अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे. सोबतीला अखेरपर्यंत हात तुझा हवा आहे. आली गेली किती संकटे तरीही न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे. आयुष्य हे बुद्धिबळासारखे असते. तिथे नेहमीच आपल्याला पुढे चाल करता येत नाही. कधी परिस्थिती पाहून 2 पावलं मागेही टाकावी लागतात. जीवनात अनंत अडचणी असतात, पण ओठावर हास्य ठेवा, कारण कोणत्याही परिस्थितीत जगायचं तर असतंच. मग हसत हसत जगण्यात काय नुकसान आहे. सुख हे फुलासारखे असते. पाठलाग केला तर उडून जातं, बळजबरी केली तर मरून जातं. निरपेक्षपणे काम करत राहिले तर मनगटावर अलगत येऊन बसतं. जसे आहात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार, आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका, स्वतःचा पहिला विचार करा. संकट हे पाण्यासारखं असतं. ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचे ते शिकवण्यासाठी आलेले असतं. दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्त्वाचं आहे. जेव्हा कधी हा विचार मनात येतो, सगळं संपलंय असं वाटतं, त्यावेळी सकारात्मक बना आणि एकच विचार डोळ्यांसमोर आणा. हीच वेळ नवी सुरुवात करण्याची. ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतंही अंतर लांब वाटत नाही. एकदा विचारांची साखळी सुरू झाली की त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो. समाधान ही एक प्रकारची संपत्तीच आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो समाधानी होतो. दुसऱ्याच्या वाटेतील हिसकावून खाणाऱ्या माणसाचे पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा व्यक्ती कधीच उपाशी मरत नाही. खरं बोलून मन दुखावलं तरी चालेल, पण खोटं बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका. आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावतात, लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात. जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असतात. ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असतात. मैत्री आणि नाती या गोष्टी अशा आहेत ज्यांना किमतीमध्ये मोजता येऊ शकत नाही, परंतु त्या हरवल्या की त्याची किंमत मात्र फार मोठी मोजावी लागते. आपण जसे वागतो, इतरांशी बोलतो, दान करतो, तसेच आपल्याला परत मिळते. त्यामुळे नेहमी चांगले वागा. कधी कोणावर जबरदस्ती करू नका की त्याने तुमच्यासाठी वेळ काढावा. तर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर ती स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल. आम्ही म्हणतात
मदत ही खूप महाग गोष्ट आहे, याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका. कारण खूप कमी लोक असतात जे मनाने श्रीमंत असतात. नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणत केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल. जन्माला करोडो लोक आहेत, पण तरीही तुम्ही जन्माला आला आहात कारण देव तुमच्याकडून काही अपेक्षा करत आहे, जी करोडो लोकांकडून पूर्ण होण्याची शक्यता नाही. स्वतःची किंमत करा, तुम्ही खूप मौल्यवान आहात. स्वामी म्हणतात, संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं. अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे. स्वामी सांगतात, आपल्यासोबत काय घडलं आहे याचा विचार करत बसण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार केला तर आयुष्य बदलून जाईल. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमीच जाणीव ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पदसुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. त्यामुळे आपला चांगुलपणा सोडू नका. स्वामी सांगतात, किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नसते. स्वतःचा आधार स्वतः असला ना की नको तिथं खचून जाणं कधीच नशिबी येत नाही. कोणासाठी कोण यापेक्षा आपल्यासाठी आपण हे समजलं तर कदाचित डोळ्यातून येणारं पाणी नक्कीच थांबेल. बाळा, आतापर्यंत तू जो संयम ठेवलास त्याचं गोड फळ तुला आयुष्यभर चाखायला मिळणार आहे. तुझ्या संसारावर ओढवलेल्या संकटात तू माझे नामस्मरण प्रामाणिकपणे चालू ठेवलेस. तू माझ्या या कठोर परीक्षेत पास झालास. येथून पुढे जे जे तुला हवं आहे ते मी तुला देणार. काळजी करू नकोस, तुझा संसार मी उभा करून देणार. तुझा संसार येथून पुढे खूप सुखाचा होणार आहे. जिथे मी स्वतः हस्तक्षेप करतो तिथे सर्व छानच होणार, विश्वास ठेव. आजपर्यंत तुझ्या संसारात जे काही वाईट घडले ते विसरून तुला तयारी दाखवावी लागेल. अबोला सोडावा लागेल, बोलण्याचा प्रयत्न करावा लागेल. तुझ्या प्रयत्नांना मी यश देईन. तुझी सर्व चांगली स्वप्न मी पूर्ण करेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माणसाचे 2 गुरु असतात, एक अनुभव आणि दुसरा कर्म. कर्म हे कडायला शिकवत असतो आणि अनुभव हा जिंकायला शिकवत असतो. स्वामी म्हणतात, मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. वाईट वेळ आल्यानंतर स्वामीची सेवा करण्यापेक्षा वाईट वेळ येऊ नये म्हणून आधीपासूनच स्वामीची सेवा करणे महत्त्वाचे आहे. शोधवया भाकरीला निघाली ती भूक आहे. जन्मात गरिबी येते ती कुणाची चूक आहे. भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे. घासातील घास दुसऱ्याला देणे ही सद्गुरूंची शिकवण आहे. श्री स्वामी म्हणतात, तू कितीही मोठ्या अडचणीत सापड, फक्त मला मनापासून हाक मार, मी तुझ्या पाठीशी उभा असेल. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींच्या सेवेला सोडू नका. भलेही सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईटसुद्धा कधीच स्वामी महाराज होऊ देणार नाही. आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत, परंतु आपली वाईट वेळ सांगते की जग कसं आहे. स्वामी म्हणतात, स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्याचे गरजवंताचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं ना, तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. एक दिवस तुम्हाला सर्व काही मिळेल जे तुमच्या हक्काचे आहे. तोपर्यंत चालत राहा. मार्ग सोपा होणार नाही, पण हिंमत हारू नका. तडजोड म्हणजे शरणागती नव्हे तर ती परिस्थितीवर केलेली मात असते. गुरूंचे अधिष्ठान हे भाग्याने लाभते आहे. त्याचे पावित्र्य जपणे हे शिष्याचे कर्तव्य आहे. आयुष्यात किती संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो. स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्ही काहीच करत नाही तेव्हा फक्त एकच करा,
ते म्हणजे प्रयत्न. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. स्वामी सांगतात, अपमान करणं स्वभावात असू शकतं, पण सन्मान करणं मात्र संस्कारात असावं लागतं. कुणी आपल्यासोबत असू किंवा नसू, नाराज होऊ नका, कारण स्वामीपेक्षा सुंदर सोबती कुणीच नाही. कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो, पण गोड चॉकलेट चगून चगून खातो. असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या. स्वामी म्हणतात, जीवनात आज केलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्यालाच उद्याचे यश अनुभवायला मिळेल. जिंकल्यावर गोळा होणारी आपली नसतात, जिंकण्याच्या अगोदर खडतर प्रवासात सोबत होती ती आपली असतात. स्वामी सांगतात, कानाकडून आलेल्या विचारांपेक्षा मनाकडून आलेल्या विचारांना प्राधान्य द्यावे. कठीण परिस्थितीत मनुष्याला आदराची गरज असते, सल्ल्याची नाही. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते. सुखासाठी लोकांसमोर हात पसरण्यापेक्षा एकदा माझ्या स्वामी माऊलींसमोर हात जोडून बघा. वाईट वेळच काय, नशीब बदलायलाही वेळ लागणार नाही. प्रामाणिकपणे कार्य करण्याचा प्रयत्न केल्यास केव्हाही कोठेही समर्थ आपल्यासोबतच असतात. आपल्यावर संकटे, वाईट प्रसंग नाही आले तरी स्वामींचे नामस्मरण हे सतत चालू राहिले पाहिजे. आयुष्यात दुसऱ्याला मदत करायला शिका. स्वामी तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाहीत. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भूतकाळातील चुकांवर लक्ष देऊ नका, तर त्यांच्याकडून शिकून पुढे जा. स्वामी समर्थ ज्यांना सामोरे गेल्याने प्रत्येक दुःखातून मुक्ती होते. जगणं तर समजतेच, पण स्वामीजी सोबत असल्याने मृत्यूनही सुटका होते. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही. जगण्याला धार आहे, जीवनाला आधार आहे. जेव्हा स्वामी समर्थ आपल्यासोबत आहे तेव्हा कशाचा भार आहे. आयुष्यात कधीही कसलीही चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका, कारण त्यापेक्षा मोठा निवारा ब्रह्मांडात कोणताच नाही. स्वतःवर आणि तुमच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण तुम्ही काहीही साध्य करण्यास सक्षम आहात. स्वामी पाठीशी असताना अशक्य असे काहीच नाही. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. क्रोधाच्या क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे क्षण वाचतात. आनंदी व्हायचं असेल तर स्तुती ऐका आणि मोठं व्हायचं असेल तर निंदा. ज्या घरात एकतरी भाग्यवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्यामुळे तरुण जातात. आपले विचार सरळ असतील तर आयुष्यात येणारी वळणं कितीही वाकडी तिकडी असली तरी काहीही फरक पडत नाही. काही नाती आपल्यासाठी बनलेलीच नसतात. आपण उगाच त्या नात्याला आपलं बनवण्यासाठी हट्ट धरत असतो. खरं तर ते नातं आपलं नसतं आणि ती व्यक्ती पण आपली नसते, एवढं लक्षात ठेवा. माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, पण समाधान व सुख नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी आपसातील प्रेम आणि आपल्यांची साथ असणे अत्यंत गरजेचे असते. आयुष्यात काही प्रसंग असे येतात की आपण काही चुकीचे करत नसतो किंवा आपण चुकीचे नसतो तरी आपण चुकीचे ठरले जातो. फूल दिसायला कितीही सुंदर असली तरी ओळख ही सुगंधानेच होते. त्याचप्रमाणे माणूस कितीही सुंदर किंवा श्रीमंत असू द्या, त्याची ओळख ही त्याचा स्वभाव आणि वागणुकीवर होतो. एकदा का सहनशक्तीचा अंत झाला की माणूस नव्याने आयुष्याला सुरुवात करतो. नंतर त्याला कोणाच्या असल्याचा किंवा नसल्याचा काही फरक पडत नाही. बोलताना जरा जपून बोलावं, कधी शब्द अर्थ बदलतात. चालताना जरा जपून चालावं, कधी रस्तेही घात करतात. झुकताना जरा जपून झुकावं, कधी आपलेच खंजीर खुपसतात. पाऊल टाकताना जरा जपून टाकावं, कधी फुलेही काटे बनतात. मागताना जरा जपून मागावं, कधी आपलेच भाव खातात. आणि नाते जोडताना जपून जोडावं, कधी नकळत धागेही तुटून जातात. स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असले तरी त्या स्वप्नांना आकार देणारे तुम्हीच आहात स्वामी. इतरांसाठी वेळ नसेल इतके व्यस्त राहू नका आणि कोणीही गृहीत धरेल
इतके स्वस्तसुद्धा होऊ नका. स्वामी सांगतात, कधीही कोणाला समजवायचा प्रयत्न करत बसू नका, कारण माणसं तेवढं समजतात जेवढी त्यांची कुवत असते. हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपला की दुःख संपते. किती खचलास तरी पुन्हा नव्याने सुरुवात कर. हार मानू नकोस, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील. हे सुद्धा स्वीकारावं लागेल, क्योंकि जब तक है जिंदा तब तक है निंदा. नासलेल्या दुधातून पण अनेक चविष्ट पदार्थ बनवता येतात. गरज असते ती दूध नासले या निराशेतून बाहेर पडण्याची आणि थोड्या कल्पकतेची. जीवन ही असेच असते. आलेल्या प्रत्येक संकटात दडलेली संधी शोधता आली की बरेच प्रश्न सुटतात. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही. स्वामी महाराज, प्रेमळ दृष्टी द्या, सहकार्य करणारे हात द्या, सन्मार्गावर चालणारे पाय द्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोचवण्याची ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन द्या. जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा रस्ता बदला, सिद्धांत नाही. कारण झाड नेहमी पानं बदलतात, मुळं नाही. भगवद्गीतामध्ये स्पष्ट लिहिलंय, निराश होऊ नका, कमजोर तुझी वेळ आहे, तू नाहीस. योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडते. माणसाचे दिवस बदलतात, पण त्या बदलत्या दिवसात माणसाने आपले पहिले दिवस विसरू नयेत. मनाच्या गाभाऱ्यात सदैव राहावी स्वामी तुमची भक्ती. जीवनातल्या संकटापासून मिळावी कायमची मुक्ती. विषय किती वाढवायचा, कुठे थांबवायचा, कुठे दुर्लक्ष करायचा, हे ज्याला जमतं तो जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो. स्वामी सांगतात, मावळणारा प्रत्येक दिवस सांगतो हा तुझा अंत नाही, अन उगवणारा प्रत्येक दिवस सांगतो ही तुझी सुरुवात आहे. देवाने सुद्धा हातावरच्या रेषांच्या पुढे बोट दिली आहे, कारण त्यालाही माहीत आहे नशिबाच्या अगोदर मेहनत करावी लागते. वेळ चांगली असो किंवा वाईट, शब्दाला जागणं आणि शेवटपर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे. अरे, जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. मी आहे ना, एवढे शब्द संजीवनीसारखं काम करतात. अगदी प्रत्यक्ष नाही, पण अप्रत्यक्ष सोबत असणं खूप सकारात्मक ऊर्जा देणारं असतं. आयुष्यातील सर्व गोष्टी बदलणार आहेत, थोडा धीर धरा. कोणाचे दिवस बदलतील तर कोणाची मनं बदलतील. आदर हा वयाचा नाही तर विचारांचा करावा. वय वाढलंय म्हणून विचार चांगले असतील याची खात्री देता येत नाही, आणि वय कमी आहे म्हणून विचार वाईट असतील असे ठामपणे म्हणता येत नाही. जगातील सगळ्यात मोठे न्यायालय म्हणजे आपले मन. काय चूक आणि काय बरोबर हे त्याच्या इतके कुणीही जाणू शकत नाही. लोकांचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा कधीच करू नका, कारण कर्माची फळं एक दिवस भोगावीच लागतात. अहंकार प्रत्येकात असतो, पण ज्याला आपली माणसे गमवायची नसतात ते त्यांचा अहंकार बाजूला ठेवून त्यांची चूक नसतानाही माफी मागतात. जी माणसे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद कधीच कमी होऊ देत नाही. भागीदारी करायची असेल तर दुःखात करा. सुखाचे दावेदार भरपूर असतात. बदला घेण्यात वेळ वाया घालवू नका. ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांना वेळ आल्यावर त्यांच्या कर्माचे फळ नक्कीच मिळेल. आयुष्य सरळ आणि साधं आहे. ओझं आहे ते फक्त अपेक्षा आणि गरजांचं. जीवनात तुम्हाला काय भेटलं हे महत्त्वाचं नाही, तुम्हाला काय टिकवता आलं हे महत्त्वाचं आहे. जे घडतं ते चांगल्यासाठीच. फरक फक्त एवढंच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं. आयुष्यात काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. सगळ्यात धरून ठेवल्या की पसारा होतो, गोष्टींचाही आणि आयुष्याचाही. चुकीला चूक
आणि बरोबरला बरोबर म्हणायला शिका. फक्त स्वार्थ साधण्यापुरते जगू नका. जिथं चूक नाही तिथं झुकू नका. जिथं सन्मान नाही तिथं थांबू नका. सहकार्य आणि सत्कर्म आवाज न करता केले तर त्यातून निर्माण होणारे माधुर्य आणि समाधान हे अतुलनीय असते. सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य सुंदर आहे ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात असतं. संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही. जग काय म्हणेल याचा विचार करू नका, कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जळतात. जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही. प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार आहे, तो म्हणजे परमेश्वर. हे मतलबी युग चालू आहे. इथे खरा माणूस झुरतो आणि खोटा माणूस मिरवतो. पण लक्षात असू द्या, एक दिवस कर्माचा हिशोब नक्की होतो. काही गलिच्छ विचारांचे लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईड सांगतात, खोट्या बदनाम्या करतात, आपल्या चरित्राविषयी खोटं पसरवतात आणि दुसऱ्यांच्या मनात आपल्याविषयी तेढ निर्माण करतात. हे तेच फालतू लोक असतात ज्यांचं चरित्र, वैचारिक पातळी, वृत्ती एकदम गलिच्छ असते. 17 ठिकाणी तोंड मारतात आणि स्वतःला धुतलेल्या तांदळाचे समजतात. एकच लक्षात ठेवायचे की त्या लोकांनी किती पण बदनाम्या केल्या तरी काही फरक पडू द्यायचा नाही. आमचे चरित्र, आमचे वागणं, आमचा स्वभाव कसा आहे हे स्वामींना माहीत आहे. तुम्ही तुमच्या चरित्राकडे लक्ष द्या. उगाच खोटं नाट बदनाम्या करून स्वतःचे कर्म नका खराब करू, नाहीतर तेच तुमच्यावर उलटून येतं. कितीही कमावून ठेवलं तरी बाकी राहते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माचे साठवलेले पुण्य. जे काही चालू आहे तुमच्यासोबत ते फक्त थोड्या वेळापुरतंच आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेवा, सगळं ठीक होईल. आपल्या स्वामींनी आपणास भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन दिलेले आहे. याचे स्मरण करत स्वामी माझे चांगलेच करत आहेत. स्वामींच्या प्रेमाच्या शक्तीचे संरक्षण कवच माझ्या भोवती सतत आहे. ह्या विश्वातील कोणतीही अशुभ शक्ती, नकारात्मक शक्ती मला स्पर्श करू शकत नाही. ही अतूट अभेद्य विश्वास ठेवत हृदयातून येणाऱ्या स्वामी हुकुमांचे पालन करत स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे. ही सृष्टी स्वामींची आहे. स्वामींना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे. या पृथ्वीवरील मानवाचे जीवन सोपे सुटसुटीत करायचे आहे. स्वामी भक्त हो आणि या स्वामी हुकुमाचे पालन करण्यासाठीच संसाराच्या महापुरात उडी घेतली आहे. या पृथ्वीवर आलो आहोत आपण स्वामींचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत. आपल्याला फक्त आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्ट करायचे आहे. अनन्य भक्ती आणि अतूट अभेद्य श्रद्धेचे भावनेने भारलेले आपले कर्म करायचे आहे. श्री सद्गुरु ज्याला आपल्या कृपानुग्रहाने आश्वस्त करतात त्याला हरिहरादी देवताही वंदन करतात. कळी काळही त्याचे समोर लोटांगण घालतो. काम क्रोधादी विकार त्याला शरण येतात. स्वतः रिद्धिसिद्धी देखील त्याच्या घरी पाणी भरतात. सद्गुरु दास्यामुळे सौभाग्य साधक अशा अद्भुत महिम्याला प्राप्त होत असतात. स्वामी सुखाचे समुद्र आहे आणि माणसाच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे ते कल्पतरू आहे. 4 पुरुषार्थ, 8 सिद्धी आणि 9 प्रकारच्या निधी त्या स्वामींकडे वास्तव्यास आहे. त्यामुळे ही सामान्य माणसा तुझ्या जिभेचे चोचले पुरवणे थांबव आणि ही जीभ स्वामी नामस्मरण भक्तीकडे वळव. व्यर्थ बडबड करू नकोस. स्वामी चरणाचा दास हो. स्वामी सांगतात, पाण्याचा एक थेंब चिखल्यात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो, शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त सोबतीचा असतो. स्वामी म्हणतात, या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखांचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतं. आपण फक्त
हिंमत ठेवायला हवी. स्वामी म्हणजे प्रेमळ शक्ती, स्वामी म्हणजे अंतरात्म्यातील शक्ती, स्वामी म्हणजे एक दिव्य तेजाची लाट, स्वामी म्हणजे मोक्षाची सोपी वाट, स्वामी म्हणजे हृदयातील पाझर, स्वामी म्हणजे भक्तासाठी कृपेचा सागर, स्वामी म्हणजे वाईटासाठी अस्त्र, स्वामी म्हणजे जखमासाठी वस्त्र, स्वामी म्हणजे आईची माया, स्वामी म्हणजे औदुंबराची छाया. जेवढी सात्विकता जीवनात अंगी कराल तेवढी अध्यात्म्यात तसेच आयुष्यात देखील प्रगती होईल. सात्विक मधुर बोलणं, सात्विक विचार, आचरण, वागणूक, सात्विक आहार, सात्विक लोकांशी संगत, लिंबू, मंत्र, तंत्र, कर्मकांडकडे न जाता सात्विक भक्ती इत्यादींचे जर आचरण जीवनात केले तर अध्यात्म्यात आणि वैयक्तिक जीवनात देखील प्रगत होईल. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. स्वामी म्हणजे फुलांची पाकळी, अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी. अशक्यही शक्य करतील स्वामी, संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली, शेवटपर्यंत ठेवतील आपल्या भक्तांवर सुखाची सावली. सन 1861-62च्या सुमारास मुंबईत जगन्नाथ पंत नावाच्या गृहस्थास पायांच्या असाध्य रोगाने ग्रासले होते. सतत 3-4 निरनिराळ्या डॉक्टरांची औषधे करूनसुद्धा पायाला गुण येत नसे. शेवटी जमशेदजी इस्पितळातील नामांकित डॉक्टरांनी त्यांना दोन्ही पाय डोपरापासून कापण्याचा सल्ला दिला. हा अधुरी उपाय ऐकून त्यांना फार खेद वाटला. असे अपंगत्व घेऊन जीवन जगण्यापेक्षा मरण बरे असा विचार ते करू लागले. अशा विवंचनेत ते दिवस काढीत असता त्यांच्या एका मित्राने त्यांना अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, ते सिद्ध दत्तावतार असून अनेक लोकांना त्यांनी व्याधीमुक्त केले आहे, तरी शेवटचा उपाय म्हणून आपण त्यांच्या दर्शनात जावे. त्या मित्राचा हा सल्ला ऐकून ते आपल्या कुटुंबासह व इतर काही मंडळी घेऊन अक्कलकोट येथे गेले. अक्कलकोट येथे गणपतराव जोशी यांच्या घरीही सर्व मंडळी उतरली. श्री समर्थस्वारी त्यावेळी चोळप्पाच्या घरी वास्तव्यास होती. जगन्नाथ पंतांनी मुंबईहून काही फळे नेली होती. प्रथम जातेवेळी त्यांनी एक श्रीफळ स्वामींपुढे ठेवले व अनन्य भावाने त्यांच्या चरणी लीन होऊन प्रार्थना केली. महाराज, मला एकतर हे पाय बरे करून जीवनदान द्यावे, अगर या देहातून मला मुक्ती द्यावी. हा विचार मनात असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते इतके की त्या अश्रूंनी चिरणास अभिषेकच केला. त्यांचीही करुणाप्रधान मूर्ती पाहून सर्व लोकांना दया आली. मात्र जगन्नाथ पंतांचे शरीर थरथर कंप पावत होते. ते घामाने ओंथंबलेले होते. पायाच्या जखमेवर लावलेल्या पट्ट्या गळून पडल्या. तेव्हा महाराजांचे लक्ष त्यांच्या पायाकडे गेले व त्यांच्या मुखातून क्या दर्द है असे शब्द बाहेर पडले. खाली पडलेल्या पट्ट्या पाहून समर्थ पुन्हा म्हणाले, फेक देव. व महाराजांनी त्यांच्याकडे काही वेळ कृपादृष्टीने पाहिले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबानेही महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवून सौभाग्यदानाची श्रीचरणी विनंती केली. तेव्हा महाराजांनी हात वर करून तिच्या मस्तकावर आशीर्वाद दिला. अशा प्रकारे प्रथम दिवशी ते कुटुंब दर्शन घेऊन परत मुक्कामी आले. तेथे घडलेली सर्व हकीकत जोशीबुवांना त्यांनी सांगितली. तेव्हा आता तुमचा रोग गेलाच म्हणून समजा, असे गणपतराव जोशी म्हणाले. मात्र आता रोज श्रींचे दर्शनास उभयंताने नित्य जावे, याप्रमाणे पुढे 21 दिवसांपर्यंत सतत महाराजांच्या दर्शनास जाण्याचा क्रम त्यांनी चालविला. रोज जाताना एकतरी फळ पंत महाराजांपुढे ठेवत असत. असेच एक दिवस उभयता महाराजांच्या दर्शनास गेले व आणलेली फळे पुढे ठेवून मनात म्हणाले, ही कपाळाची कडू औषधे कधी सरतात कोण जाणे. असा मनात विचार चालू असतानाच महाराज म्हणाले, नवे औषध तयार होत आहे. तेव्हा पंतांना
या त्यांच्या बोलण्याचे आश्चर्य वाटले व परत श्रीचरणी नमन करून मुक्कामी आले. आता मुंबईहून आणलेली औषधे यापुढे घ्यायची नाही असा मनाशी त्यांनी निश्चय केला. पुढे एक दिवशी महाराज मोगलाईत गेले आहे असे लोक म्हणू लागले. चौकशी अंती महाराज नगरगुंद हे मोगलाईतील गावात असल्याचे समजले. काही लोकांनी तिकडे जाण्याचे ठरविले. तेव्हा जगन्नाथपंत सुद्धा त्या दूरवर असलेल्या गावी घोड्याच्या पाठीवर बसून जाण्यास निघाले. तेथे गेल्यावर समर्थस्वारी मुसलमानाच्या दर्ग्यात बसलेली लोकांना दिसली. महाराजांच्या खांद्यावर पोपट बसला होता व वरचेवर महाराज स्वतःचा हात त्यांच्या अंगावरून फिरवित होते. चार बाजूला 4 फकीर बसले होते. जगन्नाथपंत जवळ गेले व त्यांनी महाराजांच्या चरण घट्ट धरले आणि मोठ्याने आक्रोश केला व म्हणाले, देवा, आता मी काय करू? तेव्हा श्रीने उत्तर दिले, मालक आला नाही. जगन्नाथपंतांच्या मुखातून उद्गार आले, देवा, मी कोण हेच मला कळत नाही. तेव्हा मालक कोण हे मी अज्ञ पामर कसे समजू शकेन? असे म्हणत त्यांनी अश्रूंनी परत श्रीचरणी अभिषेक केला. जगन्नाथपंतांनी चांदीच्या पादुका मुंबईहून करून आणल्या होत्या. त्या खिशातून काढून महाराजांच्या चरणास लावल्या व त्यांच्याजवळ ठेवून, आता मी यापुढे या चरणथिरा वाचून काही एक औषध घेणार नाही असे ते महाराजांना म्हणाले व त्यांनी परत मस्तक त्यांच्या चरणी ठेवले. इतक्यात महाराजांच्या डाव्या बाजूस बसलेला फकीर त्यांना म्हणाला, तुम्हारा काम हुआ, फिकीर मत करो. असे तो म्हणतो तोच महाराजांनी पंताच्या मस्तकावरून हात फिरविला. जगन्नाथपंतांना श्रींचा आशीर्वाद मिळाला म्हणून आनंद झाला. त्यांचे कुटुंबही तेथे आले व मस्तक श्रींचे चरणावर ठेवून शोकाकुल झाले. त्या फकीरासही त्यांची दया आली व ते बाईस म्हणाले, तुझ्या नवऱ्याचे काम झाले, आता तू परत जावेस. महाराजांनीही त्यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना परत जाण्याची आज्ञा दिली. त्यांनी गणपतरावास ही सर्व हकीकत सांगितली. तेव्हा त्यांचे मन भक्तिमय होऊन क्षणभर त्यांनी डोळे मिटले. त्यावेळी क्षणभर महाराज परत त्या गावाहून अक्कलकोट येथे आल्याचा त्यांना भास झाला आणि खरोखर महाराज अक्कलकोटास परतले होते. जगन्नाथराव कुटुंबासहित उभयता परत संध्याकाळी महाराजांच्या दर्शनास गेले असता महाराजांनी त्यांना परत घरकू जाव अशी आज्ञा दिली. त्याच्या दुसऱ्या दिवशी ती दोघे मुंबईस परतली. मुंबईस आल्यावर पायांच्या जखमा कोरड्या होत असलेल्या त्यांना दिसल्या. जगन्नाथपंतांनी महाराजांच्या पादुकांचे तीर्थनित्य प्राशन करण्याचा क्रम सुरू केला. 4 महिन्यात पाय पूर्ण बरे होऊन ते घरात फिरू लागले. श्री स्वामींच्या कृपेने दोन्ही पाय बरे झालेले पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. ज्या डॉक्टरचे औषध ते घेत होते व पाय कापण्याचा सल्ला ज्या डॉक्टरांनी दिला त्यांना हा अद्भुत चमत्कारच वाटला. श्री समर्थांच्या चरणीर्थाने पाय बरे झाले. यावरून महाराजांचे महात्म्य लक्षात येते. महाराज हे दत्त अवतार आहेत याबद्दल कोणाच्याही मनात शंका येण्याचे कारण नाही. अशा अद्भुत चमत्कारांचे वर्णन करण्यास कुणाचीही लेखणी अपुरीच पडेल. आपल्यातील प्रत्येकजण मंदिरात जातो तर काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो. प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागतच असतो. पण आठवड्यातून काहीच न मागता, कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या. तेवढी वेळ घर, संसार, नातं, प्रॉब्लेम सर्व विसरून जा. स्वामीपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा. स्वामींना सुद्धा आनंद वाटेल आणि भरभरून आशीर्वाद देतील. अध्यात्म आणि प्रेम हे नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे. अंध बनून केले की पदरी अधोगती आणि निराशा येते. डोळे बंद करून चुकीचा गुरु, चुकीची भक्ती केली तर अध्यात्मात अधोगती होते आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केलं तर पदरी निराशा येते. मग शेवटी दोघं बाबतीत रडत बसावे लागते. म्हणून नंतर पस्तावा करण्यापेक्षा सदसद विवेकबुद्धी जागृत ठेवून दोघं गोष्टी कराव्या. स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास देणारे, बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे
आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील, पण आपण आपली सेवा करताना कोण काय बोलतंय याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली, स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट, आपण कोणासाठी नाही तर स्वामींसाठी येतो. जो जीवनभर नियमित भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो व भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे ज्याचे दैवत आहे, त्याच्या अंतकाळी भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजच परलोकी जाण्याचे मार्गदर्शनासाठी येतात. स्वामी सांगतात, जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात. त्यात आपण स्वतःला सावरणं महत्त्वाचं असतं. जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते, तसं आपण फक्त खंबीर राहणं महत्त्वाचं असतं. नेहमीच उत्तराच्या स्वरूपात नाही मिळत. काही अनुभव असतात उत्तरांना घेऊन दडलेले. स्वामी सांगतात, मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे हे समजायला ज्ञान लागतं. अपेक्षांना वस्तुस्थितीची जाणीव झाली की त्याही मर्यादित राहणं पसंत करतात. प्रत्येक दिवस ही ईश्वराची अक्षर भेट. प्रत्येक दिवस आणतो एक नवनीत, एक अक्षर निवेश, एका नवा अक्षर अनुभव. आनंदाने त्यास आलिंगन द्यावे अन सुप्रभाती सुख अनुभवावे. स्वामी सांगतात, संघर्ष थकवणारा आहे, पण आपल्याला बाहेरून सुंदर आणि आतून मजबूत बनवतो. जर तुम्ही इतरांसाठी देवाला प्रार्थना करण्याची सवय लावाल, तुम्हाला स्वतःसाठी कधीही प्रार्थना करण्याची गरज नाही. जगाचा एक रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे. स्नेह एकदाच जुळतो. स्नेहाचा धागा फार नाजूक असतो. एकदा तुटला की परत जोडता येत नाही आणि जरी जोडला तरी गाठ राहते कायमची. फारच थोड्यांच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो. बाकी सर्वांना गाठी मारूनच धागा टिकवावा लागतो. त्यालाच जीवन म्हणतात. पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही. जर का यशस्वी झालात तर नसलेली नातीसुद्धा बोलती होतात. आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात, पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मग मुखेही बोलू लागतात. डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो यावर तुमचा विश्वास असेल तर डोळ्यांना न दिसणारा भगवंत तुम्हाला वाचवू शकतो यावर सुद्धा विश्वास ठेवायला हरकत नाही. वजन वाढल्यावर काय करायचं? उत्तर आलं, शरीराचं वाढलं तर व्यायाम करायचा, मनाचं वाढलं तर ध्यान करायचं आणि धनाचं वाढलं तर दान करायचं. स्वामी आपल्याला सांगतात, जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे. जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हारलो तर आपली माणसं सोडून जातात. स्वामी म्हणतात, नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला संधी दिसेल. त्यामुळे आपण कुठल्याही अडचणीत कायम सकारात्मक विचार केला पाहिजे. आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरीही नीतीने मांडलेला डाव आणि ठरलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच लागतो. स्वामी सांगतात, जिथे प्रयत्न चांगले केले जात असतात तिथे नशिबालाही दुय्यम भूमिका स्वीकारून प्रयत्नांना योग्य तो सन्मान द्यावा लागतो. रात्र सकाळची वाट पाहत नाही, सुगंध हवामानाची वाट पाहत नाही. जे काही सुख मिळेल त्याचं उपभोग घ्या, कारण आयुष्य वेळेची वाट पाहत नाही. स्वामी सांगतात, माणुसकी ही अशी जादू आहे जी बघितली तरच दिसते, दाखवली तरच भेटते, केली तरच कळते, मानली तरच मिळते आणि ओळखली तरच शेवटपर्यंत टिकते. वाईट गोष्टी आपोआप उगवतात, परंतु चांगल्या गोष्टी नेहमी पेराव्याच लागतात. लहानपणी प्रवासात झाडे मागे पळत असल्याचा भास होतो. मोठेपणी सुखाच्या बाबतीत तसेच होत राहते. वास्तविक दोन्हीही तिथेच असतात, धावत फक्त आपण उगाच असतो. कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत स्वामी आहेत असं समजून चालत राहा. सुखाचा आनंद कधी एकट्याला घेता येत नाही. आपली माणसं त्यात सामावून घेतली की सुखाचा आनंद दुप्पट होतो. श्रीमंत होण्यासाठी तुमच्या मुलांना शिकवू नका, तर त्यांना आनंदी राहण्यासाठी शिकवा. ज्यामुळे मोठे झाल्यावर त्यांना वस्तूचं महत्त्व आणि मूल्य कळेल, किंमत नाही.
स्वामी म्हणतात, आपल्या चांगल्या गोष्टी चोरणारी फसवणारी माणसं भोवताली आहेत, पण ते फक्त तुमच्या वस्तू वा कलाकृतीच चोरू शकतात. त्या निर्माण करण्याची तुमच्यातील कला, शक्ती, ती मिळवण्यासाठी तुम्ही केलेली साधना, हे सगळं त्यांना कधीच चोरता येणार नाही. वाटतात तितक्या सोप्या नसतात. कर्तव्याच्या वाटा कुणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातील दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावं लागतं. ओल्या पापण्यांच्या आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन पुसावं लागतं. शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य बिघडते. जगात किती प्रकारचे आनंद असले तरी त्यातील सर्वात मोठा आनंद आपण समोरच्या व्यक्तीला ओळखलं हाच असावा. त्यात अहंकाराची तृप्ती असते, म्हणून तो आनंद सर्वश्रेष्ठ असावा. जगण्यात स्वाभिमान नको, वृत्ताचा अभिमान नको, लाचारी कुणाची कर्तृत्वावर असो ताठ मान. उंच उंच रोवावे झेंडे गगनपारी, घट्ट रोवूनी पाय मात्र असावे जमिनीवरी. भावनेपेक्षा कर्तव्य मोठं असतं. त्यासाठी जीवनात वाढण्याआधी रुजावं व चमकण्याआधी झिजावं लागतं. आलेली भूक, नसलेला पैसा, तुटलेले मन व मिळालेली वागणूक जे शिकवते ते कुठलीच पदवी शिकवत नाही. सद्गुरू सांगतात, देव इतका वेडा नाही. अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल. सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले. यापेक्षा आणखी काय देणार देव? रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या लोकांची पाठराखण काही उपयोगाची नसते. तुम्ही चांगली आहात की वाईट हा विचार कधीच करू नका, कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट. आपण पायाने चालतो तेव्हा प्रवास होतो, हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते. स्वतःच्या खिशात लाखोंचा खळखळाट असावा, पण त्यामागे गरिबाच्या एका रुपयाचाही तळतळाट नसावा. स्मरण आणि विस्मरण या दोन्ही गोष्टी माणसाच्या जीवनात फारच गरजेच्या असतात, कारण या दोन्ही गोष्टींचा जर जीवनात ताळमेळ नीट लावता आला तर चांगल्या प्रकारचे जीवन जगण्यात त्या फार महत्त्वाच्या भूमिका पार पाडत असतात. स्मरण चांगल्या गोष्टींचे जीवनात राहिले तर त्या गोष्टींचे स्मरण करून जीवन सुखात जगता येत असते आणि जीवनात आलेल्या वाईट अनुभव व प्रसंगांचे, अपमानाचे विस्मरण करता आले तर कष्ट व पीडा रहित जीवन जगता येत असते. त्यामुळे जीवनात स्मरण आणि विस्मरण दोन्ही महत्त्वाचे असते व या दोन्हीवर जर आपण प्रभुत्व मिळवून जर त्याचा जीवन जगण्यासाठी योग्य प्रकारे वापर केला तर जीवन सुखी, आनंदाने व समाधानी होऊन जगता येते. एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सल्ला देते म्हणजे ती व्यक्ती स्वतःला समजूतदार समजते असे नाही, तर त्या व्यक्तीला स्वतः केलेल्या चुकांचा पूर्णानुभव असतो. आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याचं बळ मिळतं. जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल. संस्काराच्या तालमीत डाव शिकलेला माणूस सहजासहजी हार मानत नाही. 2 अक्षरांचे लक, 2.5 अक्षरांचे भाग्य, 3 अक्षरांचे नशीब उघडण्यासाठी 4 अक्षराची मेहनत उपयोगाला येत असते, पण 1 अक्षराचा मीपणा माणसाचे जीवन नष्ट करतो. समर्थक कमी झाले तरी चालतील, पण विरोधकांची गर्दी कमी होता कामा नये, कारण आपल्या प्रगतीत विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो. आयुष्यात यश मिळेल तेव्हा कळते की आपण कोण आहोत, पण अपयशी होतो तेव्हा कळते की आपले कोण आहेत. नेहमी सत्याच्या मार्गाने चला. या मार्गाने अपघात कमी होतात, कारण या मार्गाने येणाऱ्यांची संख्या फार कमी असते. नीतीने व प्रामाणिकपणे वागणाऱ्या माणसाला समाजात दुःख आणि त्रास हा नेहमीच मिळत असतो. आधार अशा व्यक्तीचा घ्या ज्या व्यक्तीला तुमच्याशिवाय दुसऱ्या व्यक्तीच्या आधाराची गरज भासत नाही. उगीच विनाकारण कोण कुणाच्या आयुष्यात येत नाही. आयुष्याच्या पानावर प्रारब्धाने त्याची नोंद अगोदरच करून ठेवलेली असते. आयुष्यात बऱ्याच ठिकाणी अश्रूंपेक्षा तुमचं खंबीर राहणं जास्त महत्त्वाचं असतं. एकदा स्वतःहून स्वतःला
खुश ठेवण्याची सवय लागली ना की मग कुणी सोबत नसलं तरी दुःख होत नाही. स्वतःवर प्रथम विश्वास ठेवा, कायम आनंदी राहाल. घाबरू नकोस. तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझे वाईट कधीच होणार नाही. तुमचं स्पष्ट बोलणं काही लोकांना खटकत असतं, म्हणून सुद्धा अशी लोक तुमचा तिरस्कार करत असतात. त्यापासून थोडं आपण लांबच राहिलं पाहिजे. कधीच खचून जायचं नाही, कारण दिवस काळ वेळ हे सगळं बदलतातच. फक्त असावा लागतो थोडा संयम. लिहिताना जपावे ते अक्षर मनातले, रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले, बोलताना जपावे ते शब्द ओठातले आणि हसताना विसरावे दुःख जीवनातले. जीवनात दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते, फक्त आपल्या मनामध्ये चांगली भावना पाहिजे. वाईट कसं वागावं यासाठी मनुष्याला शिक्षणाची गरज नसते, पण चांगलं कसं वागावं यासाठी शिक्षणाची गरज नक्की असते. नशिबाला दोष का द्यावा? स्वप्न आपले असतील तर प्रयत्नही आपलेच असावे. कोणी माझं वाईट करतोय हे त्यांचे कर्म, मी कोणाचे वाईट करणार नाही, हा माझा कर्म. जी माणसं समजावूनसुद्धा समजत नाहीत अशांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे टाळा. समुद्र खारट होता, खारट आहे आणि खारटच राहणार. त्यात साखर मिसळून काहीही फरक पडणार नाही. आलो एकटा, जाणार एकटा, कशासाठी मग आटापिटा? का निवडाव्या वाकड्या वाटा? कुणी लुटले त्याने आपले काय लाटले? होतो त्याची नशिबी त्याला ते भेटले. का करावी खंत उगी? मुळी नव्हतेच जे आपले, होते ते दुसऱ्याचे, फक्त माझे म्हणून ते जपले. नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते. ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसं बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत ठेवतात. चूक झाली तर माफ करा, पण प्रेम कमी करू नका, कारण चूक हे आयुष्याचं एक पान आहे, पण नाती आयुष्याचं पुस्तक आहे. समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो, पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते. सतत आनंदी राहा, इतके आनंदी राहा की तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्यामुळे आनंदी होईल. मस्तक थोडं वाकून बघा, अहंकार मरून जाईल. डोळ्यांना थोडं ओलं करून बघा, दगडी मनही वितळेल. वाणीवर थोडं संयम ठेवून बघा, दुःखाचं काळ निघून जाईल. इच्छा थोड्या कमी करा, आनंदातच जग दिसू लागेल. सगळेच सुंदर असतात. कोणाचे विचार, कोणाचे गुण, कोणाचे रूप, आपण कुठलीही सुंदरता बघतो हे महत्त्वाचं. देवाने प्रत्येकाला सुंदरच बनवले आहे. समाधानी व्हायचं असेल तर जे आपल्या तत्वात बसत नाही त्या लोकांचा जास्त विचार करू नका, मग ते जवळचे असो वा दूरचे. नशीब हे आळशी लोकांसाठी असते, यश हे फक्त मेहनती लोकांसाठी असते. आजचा हा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. असेच स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि त्याचबरोबर आपल्या या स्वामी संदेशाला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.